नमस्कार, सिटी न्यूजमध्ये रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 18 नोव्हेंबर 2025 वार मंगळवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। आत्मसमाधान ही खरी समृद्धी आहे, ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करा। आजचा सुविचार बघितला, आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती जिल्ह्याचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे शासकीय रुग्णालय जिल्हा सामान्य रुग्णालय आज स्वतःच आजारी पडला आहे। ज्या ठिकाणी रुग्णांनी उपचार घेऊन बरे व्हायला हवे, त्याच ठिकाणी त्यांना घाणीच्या साम्राज्यात राहावे लागत आहे। रुग्णांना जीवनदान देणारे हे रुग्णालय आज रामभरोसे चालले आहेत। सकाळी एकदा स्वच्छता होते, परंतु त्यानंतर दिवसभर सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असते। उपचारासाठी आलेल्या रुग्णांसह त्यांचे नातेवाईक या अस्वच्छतेमुळे अक्षरशः त्रस्त झाले आहेत। एका बाजूला रुग्णालय प्रशासन मस्त आहे, तर दुसरीकडे सामान्य नागरिक त्रस्त आहे। या गंभीर परिस्थितीला जबाबदार कोण? प्रशासनाचे दुर्लक्ष की स्वतःचे कंत्राट? याचा शोध घेणे गरजेचे आहे। बघूया आमच्या प्रतिनिधीने जिल्हा सामान्य रुग्णालयातून दिलेला हा सविस्तर रिपोर्ट। अमरावती शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाची ही दृश्य पाहून कोणालाही धक्का बसेल। जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो रुग्ण उपचारासाठी या ठिकाणी येत असतात, परंतु त्यांना येथे उपचारापूर्वीच एका नव्या संकटाला सामोरे जावे लागते, ते म्हणजे अस्वच्छता आणि घाण। अमरावती जिल्ह्यातील सर्वात प्रशस्त आणि मोठा आधारस्तंभ मानले जाणारे हे शासकीय रुग्णालय आहे। गरीब आणि गरजू लोकांसाठी हेच एकमेव आशास्थान आहे। अनेक तक्रारी आणि बातम्या होऊनही रुग्णालयाची परिस्थिती जैसे थे राहिली आहे। स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून केवळ सकाळी एकदा प्रत्येक वार्डात औपचारिकता म्हणून स्वच्छता केली जाते। यानंतर दिवसभर रुग्णालयाच्या आवारात आणि वार्डच्या कोपऱ्यांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असते। ज्या आजारांवर उपचार घेण्यासाठी रुग्ण या रुग्णालयात दाखल झाले आहेत, त्याच ठिकाणी पसरलेल्या घाणीमुळे त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना संसर्गाची किंवा अन्य आजारांची भीती वाटत आहे। उपचारापेक्षा जास्त त्रास त्यांना या अस्वच्छतेचा होत आहे। जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन मस्त, मात्र रुग्ण त्रस्त, ही म्हण येथील परिस्थिती अगदी योग्यपणे दर्शविते। इतकी गंभीर परिस्थिती असतानाही रुग्णालयाचे उच्च अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे। रुग्णालय परिसरात सतत घाण का असते? स्वच्छतेच्या कामात दिरंगाई का? यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कोणाची? हे प्रश्न आजही अनुत्तरित आहे। परिणामी रुग्णांच्या उपचारावर आणि त्यांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत आहे। जिल्हा प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे, अन्यथा अनेक रुग्णांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते। ही अत्यंत गंभीर बाब आहे। शासनाने आणि आरोग्य विभागाने तात्काळ यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे। शहरातील शेकडो गरीब कुटुंबियांवर आलेलं मोठं संकट, ज्यांच्यासाठी घर हे स्वप्न होतं, आज तेच स्वप्न अपुऱ्या निधीमुळे एका भयानक वास्तवात अडकलं आहे। महानगरपालिका अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेचा दुसरा टप्पा रखडल्याने लाभार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत। स्वतःचं कच्चं घर तोडून हक्काचं छप्पर गमावलेल्या या कुटुंबियांना आज घर भाडं देणं की जगावं असा बिकट प्रश्न पडला आहे। घर बांधायला घेतलेला निधी अपुरा पडल्यामुळे बांधकाम अर्धवट आहे आणि कुटुंबियांना भाड्याच्या खोलीत राहण्याची वेळ आली आहे। या गंभीर विलंबाबद्दल लाभार्थ्यांनी मनपा कार्यालयात जाऊन आपला तीव्र संताप व्यक्त केला असून प्रहार संघटनेने तर निधी तात्काळ न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून। प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेतील शेकडो गरीब विद्यार्थी आज हतबल झाले आहेत। सुमारे 5 ते 6 महिन्यांपूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या टप्प्यातील 1,25,000 रुपये जमा झाले होते। स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकांनी उत्साहाने आपली जुनी कच्ची घरे तोडली आणि बांधकामाला सुरुवात केली।
मात्र एप्रिल महिन्यानंतर दुसऱ्या टप्प्याचा निधी आलाच नाही. पहिला हप्ता केवळ पायाभरणी आणि भिंतींच्या सुरुवातीच्या कामासाठी पुरेसा ठरला. आता बहुसंख्य कुटुंबियांचे बांधकाम अर्धवट आणि ठप्प झाले आहेत. डोक्यावरचे छत गमावल्यामुळे या कुटुंबियांना आज नाईलाजाने भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. एकीकडे घर बांधण्यासाठी घेतलेले कर्ज आणि दुसरीकडे महागाईमुळे वाढलेले घरभाडे या दुहेरी संकटात ही कुटुंबे पिसली आहेत. विशेष म्हणजे पूर्ण पावसाळा उलटून गेला तरी मनपा प्रशासनाने दुसऱ्या हप्त्याला मंजुरी दिली नाही. यामुळे अनेकांना मोठ्या आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. लाभार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात मनपा प्रशासन या विलंबासाठी सामाजिक न्याय विभागाला जबाबदार धरत असल्याचा आरोप केला आहे. मात्र लाभार्थ्यांचे म्हणणे स्पष्ट आहे. प्रशासकीय वाद कोणतेही असोत, त्यांचे परिणाम गरीब कुटुंबियांनी का भोगावेत? या गंभीर परिस्थितीमुळे प्रहार संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी मनपा आयुक्तांना स्पष्ट चेतावणी दिली आहे की घरभाडे भरपाईसह दुसरा टप्पा तात्काळ जमा न झाल्यास मनपा कार्यालयात तीव्र आणि मोठे आंदोलन छेडले जाईल. लाभार्थ्यांचे प्रतिनिधी मंडळ मनपा आयुक्तांना भेटले आणि त्यांनी न्याय मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास पुढील निर्णय कठोर असेल असा इशारा दिला आहे. सध्या तरी शहरातील गरीब कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी आणि मनात संताप आहे. प्रशासनाने तात्काळ पावले उचलणे ही काळाची गरज आहे. अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. अमरावती शहराच्या तापमानावर नियंत्रण मिळवण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल वाढत्या उन्हाळ्याने आणि हवामान बदलाने त्रस्त असलेल्या अमरावतीकरांसाठी एक आनंदाची बातमी. अमरावती महानगरपालिकेने कूल रूफ प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी कंबर कसली आहे. नेमका काय आहे हा प्रकल्प आणि या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले, पाहूया या सविस्तर वृत्तांतात. अमरावती शहराचे तापमान नियंत्रण आणि ऊर्जा बचत या दोन्ही उद्देशाने अमरावती महानगरपालिकेने कूल रूफ या प्रकल्पाची तयारी सुरू केली आहे. 18 नोव्हेंबर रोजी मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका मुख्यालयात या प्रकल्पावर सविस्तर चर्चा झाली आहे. या बैठकीत कूल रूफ तंत्रज्ञान, त्यांचे तांत्रिक फायदे, ऊर्जा बचतीवर होणारा सकारात्मक परिणाम आणि शहराची उष्णता कमी करण्याची क्षमता यावर संबंधित कंपनीच्या तज्ज्ञांनी एक सादरीकरण दिलेत. उष्णता परावर्तित करून इमारतीचे तापमान लक्षणीयरित्या कमी करणारे हे तंत्रज्ञान इतर शहरांमध्ये कसे यशस्वी झाले आहे याची उदाहरणेही यावेळी देण्यात आली. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केलेत. त्यांच्या मते वेगाने विकसित होत असलेल्या अमरावती शहरासाठी तापमान नियंत्रण आणि ऊर्जा बचत अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी सर्व विभागांना समन्वयाने काम करून सार्वजनिक इमारती, शाळा आणि निवडक निवासी भागांमध्ये प्रायोगिक तत्वावर कूल रूफ बसविण्यास प्राधान्य देण्याची सूचना केली आहे. या बैठकीत कूल रूफ प्रकल्पासाठी एक स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. पायलट प्रोजेक्टसाठी इमारतींची निवड, तांत्रिक तपासणी, अंदाजपत्रक आणि नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम लवकरच सुरू होणार आहे. अमरावती महानगरपालिकेचा हा अभिनव उपक्रम शहरवासियांकरिता आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक भविष्याची नांदी ठरू शकतो. अमरावती महानगरपालिकेचा हा कूल रूफ प्रकल्प केवळ ऊर्जा बचत करणार नाही, तर नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. प्रायोगिक तत्वावर सुरू होणारा हा प्रकल्प भविष्यात संपूर्ण शहरात लागू झाल्यास अमरावती शहर तापमानात नियंत्रणात देशासमोर एक नवा आदर्श निर्माण करू शकते. या प्रकल्पाच्या पुढील घडामोडींवर आपण लक्ष ठेवणार आहोत. अमरावतीच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा आणि गेली 18 वर्ष अव्याहतपणे पार पडणारा श्री अंबादेवी संगीत सेवा समारोह यंदाही रसिकांसाठी खुला होत आहे. 21 ते 23 नोव्हेंबर दरम्यान 3 दिवसांपर्यंत चालणाऱ्या या संगीत महोत्सवात देशभरातील दिग्गज गायक, वादक आपली सेवा समर्पित करणार आहे. हा संपूर्ण समारोह श्री अंबादेवी कीर्तन सभागृहात आयोजित करण्यात आला असून प्रवेश पूर्णतः विनामूल्य आहे. शास्त्रीय संगीताच्या भक्तांसाठी ही एक अद्वितीय मेजवानी ठरणार अशी माहिती संस्थांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावतीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संगीत पर्वाला यशस्वी करावे असे आवाहन श्री अंबादेवी संस्थान विश्वस्त मंडळाने केले आहे. श्री अंबादेवी संस्थानतर्फे यंदाचा श्री अंबादेवी संगीत सेवा समारोह 21 ते 23 नोव्हेंबर या काळात संपन्न होत आहे. त्या काळामध्ये 2 सत्रामध्ये रात्री 6:30 ते 8:30 आणि 8:30 ते 10:30 या 2 सत्रांमध्ये गायनाचे कार्यक्रम सादर होतील. पहिल्या दिवशी
पंडित रघुनंदन पणशीकर यांचं शास्त्रीय उपशास्त्रीय गायन होईल. त्याच्यानंतरच्या दुसऱ्या सत्रामध्ये रात्री 8:30 वाजता कलकत्त्याच्या रागेश्री दास यांचं उपशास्त्रीय गायन होईल. दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात 6:30 वाजता धारवाडचे पंडित कुमार मरडूर किराणा घराण्याचे गायक यांचं शास्त्रीय उपशास्त्रीय गायन होईल. आणि रात्री 8:30 ते 10:30 या वेळात त्यांचं पंडित पूर्वयांजी चटर्जी यांचं सतारवादन सादर होईल. त्यांना तबला संगत ओजस अडिया हे करतील. तिसऱ्या दिवशी चेन्नईच्या सुप्रसिद्ध गायिका गायत्री आणि रंजनी या जोया बहिणी यांचं शास्त्रीय उपशास्त्रीय गायन सादर होणार आहे. नाविन्यपूर्ण कर्नाटकी संगीत पद्धतीचा हा कार्यक्रम राहणार आहे. आणि त्याच दिवशी रात्रीच्या समारोपीय सत्रात रात्री 8:30 ते 10:30 या वेळामध्ये जागतिक कीर्तीचे तबलावादक अनिंदो चॅटर्जी आणि त्यांचे पुत्र अनुव्रता चॅटर्जी यांची तबल्याची जुगलबंदी आपण सर्व अनुभव करू शकू. रामकृष्ण विद्यालय रोडवर असलेल्या श्री अंबादेवी कीर्तन सभागृहात पूर्णपणे निःशुल्क असलेल्या या कार्यक्रमाचा सर्व रसिकांनी आनंद घ्यावा अशी विनंती मी अंबादेवी संस्थांतर्फे सचिव रवींद्र कर्वे करीत आहे. अमरावती जिल्हा समाज कल्याण व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत खुशाल भारत या अभियानांतर्गत एक महत्त्वपूर्ण व्यसनमुक्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ज्ञानबा पुंड यांच्या नेतृत्वात डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय व आश्रित अंध कर्मशाळेत दिव्यांग विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. या शपथग्रहण सोहळ्यात व्यसनाचे दुष्परिणाम, व्यसनमुक्तीचे महत्त्व आणि समाजातील बदलाची गरज याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अमरावती जिल्ह्यात नशामुक्त भारत खुशाल भारत या राष्ट्रीय अभियानांतर्गत जिल्हा समाज कल्याण व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालयाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे नेतृत्व जिल्हा समाज कल्याण व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी ज्ञानबा पुंड यांनी केले आहे. हा उपक्रम डॉक्टर नरेंद्र भिवापूर अंध विद्यालय आणि आश्रित अंध कर्मशाळा इथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सर्वप्रथम विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना व्यसनामुळे शरीरावर, मनावर आणि कुटुंबियांवर होणारे दुष्परिणाम सविस्तर समजावून सांगण्यात आले. व्यसनापासून कसा अंधार निर्माण होतो आणि त्यातून मुक्त झाल्यास जीवन कसे उजळते यावर अधिकारी वर्गाने प्रभावी मार्गदर्शन केले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. मी कोणत्याही प्रकारचे व्यसन किंवा नशा करणारे पदार्थ सेवन करणार नाही. मादक पदार्थांच्या दुष्परिणामाबद्दल जनजागृती करेन आणि इतरांना नशेपासून दूर राहण्यासाठी प्रेरित करेन. व्यसनमुक्त निरोगी समाज घडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आपण सर्व एकत्र येऊन नशामुक्त भारत घडवूया. धन्यवाद. या शपथीद्वारे सर्वांनी व्यसनमुक्त राहण्याचा तसेच समाजातील इतरांनाही प्रेरित करण्याचा संकल्प व्यक्त केलाय. या अभियानात दिव्यांग विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. कार्यक्रमात आश्रित अंध कर्मशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक पंकज मुदगल तसेच अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती. समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषदेचे मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांसोबत मोठ्या संख्येने कर्मचारीही सहभागी झालेत आणि व्यसनमुक्त भारताची शपथ घेत देशाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाला हातभार लावला. रेल्वे नगर परिषदचा अध्यक्ष हा तिथे ठेकेदारी करणारा किंवा ज्यांनी 30 वर्ष तिथे नोकरी केली किंवा ज्याचे कमिशनचे ठेकेदारीचे धंदे आहे असा तिथे नसावा. सामाजिक कार्यातून तिथे निवडून आणलेला व्यक्ती म्हणजे जेव्हा तो समाजाची आणि त्यामुळे जसे आपल्याला अपेक्षा आहे आपल्याला की नाली सफा करणे, लाईट लावणे एवढ्यावर आपल्या चांदूरचा विकास होणार नाही. ज्याच्यासाठी आपल्याला उच्च शैक्षणिक संस्था इथे घेऊन यावं लागेल. दुसऱ्याच्या द्वारा NOC त्यांना प्राप्त करून द्यावे लागेल. शाळेसोबत कॉलेज, खाजगी संस्था या सर्वांना संधी मिळाली पाहिजे. त्या नगर परिषदद्वारा संचालित किंवा कुणाला तिथे त्या नगराध्यक्षाने
सहकार्य करून दंत महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, डी फॉर्म, बी फॉर्म याच्यासारखे संस्था तिथे आणण्यात आल्या पाहिजे. हेच नगराध्यक्षाचं एक योग्य काम यासाठी राहील. जसं अतिक्रमणधारक आहे, सडक्यावर उभे आहे, त्यांच्यासाठी छोटे छोटे दुकान तिथे त्यांनी तयार केले पाहिजे, जेणेकरून नगर परिषदेला त्याचा थोडाफार मिळकती मिळेल आणि त्याची नेहमीसाठी रोजगार त्याला उपलब्ध होईल. यासाठी चांगला आणि योग्य पैसे कमावणारा न ज्याचा जुना धंदा आहे, कमिशन कमावणे, पैसा कमावणे, पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, अशा लोकांना कृपया जनतेने निवडून देऊ नये. हे मी एक चांदूर रेल्वेचा नागरिक म्हणून आपल्या सर्व जनतेला विनंती करतो. चांदूर बाजार नगर परिषद निवडणुकीत यावर्षी प्रचंड राजकीय तापमान वाढले आहे. नगराध्यक्ष पदाकरिता तब्बल 7 उमेदवार मैदानात. पक्षांतरे, नाराजी, अपक्षांची एंट्री आणि सोशल मीडिया वादामुळे ही निवडणूक चुरशीची बनली आहे. तर नेमकं कोण कोण रिंगणात आहे, कोणत्या हालचालींनी राजकीय समीकरणे बदललीत आणि मतदारांचा कल कसा दिसतोय, बघूया. चांदूर बाजार नगर परिषद निवडणूक आणि राजकारणात वातावरण तापलेलं. यावर्षी नगराध्यक्ष पदाकरिता 7 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणुकीत काट्याची टक्कर होणार आहे आता स्पष्ट झाले आहे. या रिंगणातील उमेदवार आहेत भाजपमधील कांताबाई अहिर, प्रहार येथील मनीषा नागलिया, काँग्रेसमधनं फरहाना तबस्सून मास्टर साजिद इक्बाल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सरोजताई चौधरी, अपक्ष म्हणून आबिद हुसेन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट येथून फातिमा बानो अब्दुल सलीम, तर अपक्ष म्हणून निगार अंजुम आबिद हुसेन. या सर्व उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे. मेळावे, पदयात्रा, सोशल मीडिया कॅम्पेन आणि घराघराचा संपर्क यामुळे चांदूर बाजारमध्ये सध्या खऱ्या अर्थाने राजकीय रणधुमाळी दिसत आहे. पक्षांतरे आणि नाराजी, कारण काय? यंदाची निवडणूक अधिक रंगतदार करणारी सर्वात मोठी घटना म्हणजे तिकिटांवरील नाराजी. विशेषतः ज्या नावाने सर्वांना सर्वाधिक धक्का दिला ते म्हणजे मनीषा नागलिया. भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी त्यांचे नाव जोरात होते, परंतु शेवटच्या क्षणी तिकीट मिळाले नाही आणि मग त्यांनी घेतला धाडसी निर्णय, भाजपला रामराम आणि थेट प्रहारमध्ये एंट्री. या प्रवेशामुळे संपूर्ण निवडणूक समीकरण बदलून गेलं आहे. भाजपच्या पारंपरिक मतांमध्ये फूट, महिला मतदार कोणाकडे झुकणार आणि काँग्रेस, प्रहार, शिवसेना या त्रिकोणी लढाईचा परिणाम काय, हे सारे प्रश्न आता मतदारांसमोर उभे आहेत. जनता कोणाकडे झुकते? सध्या सोशल मीडिया सर्वच पक्षांनी गाजवला आहे. दररोज नवे प्रचार, व्हिडिओ, लाईव्ह सभा, पोस्टर्स, आरोप प्रत्यारोप म्हणजे चांदूर बाजारमध्ये निवडणूक वातावरण दिवसेंदिवस पेटतच आहे. मतदारांसमोर प्रश्न एकच, विकास की राजकारण, पक्ष की व्यक्तिमत्व, जुना अनुभवी की नवा दमदार चेहरा. ही निवडणूक फक्त मतदान नाही तर अनेकांसाठी प्रतिष्ठेची, अस्मितेची आणि राजकीय अस्तित्वाची मोठी लढाई बनली आहे. चांदूर बाजारचे भविष्य कोण ठरवणार याची उत्तरं मिळतील मतदानाच्या दिवशी. तोपर्यंत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अचलपूर नगरपालिका निवडणुकांचा माहोल तापला आहे. नगराध्यक्ष पदाकरिता तब्बल 22 महिला उमेदवारांनी नामांकन दाखल केले असून नगरसेवक, नगरसेविका पदाकरिता 374 अर्ज दाखल झाले आहेत. छाननीची प्रक्रिया सुरू असताना अचलपूरमध्ये राजकीय समीकरणे पूर्णपणे ढवळून निघाल्याचे चित्र दिसत आहे. मुख्य पक्षांचे दिग्गज उमेदवार मैदानात उतरले असून या निवडणुकीत हिंदू मुस्लिम मतदारांचे संतुलन निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2016चा इतिहास वेगळाच राजकीय संदेश देतो. अचलपूर नगरपालिका निवडणुकीत यंदा महिलांचा दबदबा ठळकपणे जाणवत आहे. नगराध्यक्ष पदाकरिता एकूण 22 महिला उमेदवार रिंगणात असून शहराच्या राजकारणात महिलांचा प्रभाव वाढल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. नगरसेवक, नगरसेविका पदासाठी तब्बल 374 नामांकन दाखल झाल्याने यावेळी स्पर्धा अत्यंत चुरशीची होणार आहे. पक्षनिहाय प्रमुख उमेदवारांवर नजर टाकली तर भाजपकडून रुपाली अभय माथणे मैदानात असून काँग्रेसकडून नूर एतेशाम नबील यांचा दावा मजबूत मानला जात आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटकडनं रेखा GN गडरेल, MIM कडून मोहम्मद शाकीर गुल हुसेन, तर उद्धव ठाकरे गट शिवसेनाकडून राधिका अरुण घोटकर रिंगणात आहे.
अचलपूरमधील निवडणुकीत हिंदू मुस्लिम मतदारांची संख्या आणि त्यांचे राजकीय झुकाव हे नेहमीच निकालांमध्ये महत्वाची भूमिका बजावत आले आहेत. यंदाही तेच समीकरण निर्णायक ठरणार असल्याची राजकीय जाणकार मानतात. 2016च्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्वत अंजुम मोहम्मद साजिद फुलारी यांचा 643 मतांनी पराभव करत शिवसेनेच्या सुनीता नरेंद्र फिसके यांनी विजय मिळवला होता. भाजपचा उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर राहिला आहे. त्यावेळी सीमा रुपेश ढेपे यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून रुपाली अभय माथने यांना उमेदवारी देण्यात आली असून दीपाली कुंदन यादव यांचे समर्थक नाराज असल्याचे संकेत आहे. या नाराजीचा भाजपाच्या मतांवर किती परिणाम होईल हे पाहावे लागेल. सध्या काँग्रेस, भाजप, शिंदे गट, ठाकरे गट आणि MIM या सर्व 5 प्रमुख पक्षांमध्ये चुरस वाढली असून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जाचा अक्षरशः पाऊस. 10 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतीसाठी अर्ज दाखल करण्याचा सोमवार हा अखेरचा दिवस. 10 ते 17 नोव्हेंबर या अवधीमध्ये 12 नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 127 अर्ज दाखल झालेत आहे. तर 278 सदस्यांपदासाठी तब्बल 1821 अर्ज दाखल झाले आहेत. राजकारणात मोठी उलथापालथ. प्रत्येक पक्षात बंडखोरीचे ऊन पावसाळे. तर अचलपूर नगर परिषदेत सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने तिथे तर अक्षरशः रणसंग्राम. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी उमेदवारांना दुपारी 3 वाजेपर्यंत टोकन देत रांगा कायम होत्या. पक्षांतर्गत नाराजी, तिकीट न मिळालेल्या नेत्यांची बंड, काहींचा अन्य पक्षांकडे कल, तर काहींनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. आता सगळ्यांचे लक्ष उमेदवारी अर्ज छाननी टप्प्याकडे. कोणाचे अर्ज बाद होणार आणि अंतिम मैदानात कोण राहणार ही अंतिम नावांची यादी 21 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अक्षरशः उमेदवारीचा स्फोट झालाय. 10 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतीमध्ये दिवसभर प्रचंड गर्दी, रांगा, आरडाओरड आणि धावपळ दिसून आली. सकाळपासूनच उमेदवारांची कार्यालयाबाहेर हजेरी, तर दुपारी 3 वाजेपर्यंत काही ठिकाणी टोकन देत उमेदवारांना कक्षात प्रवेश देण्यात आला. 10 ते 17 नोव्हेंबर या अवधीमध्ये 12 नगराध्यक्ष पदाकरिता तब्बल 127 अर्ज दाखल झालेत. तर 278 सदस्य पदांसाठी तब्बल 1821 अर्ज दाखल झाल्याची अधिकृत माहिती उपलब्ध आहे. या सर्वांमध्ये सर्वाधिक गजब दिसली ती अचलपूर नगर परिषदमध्ये. अ वर्गातील या नगरपालिका क्षेत्रात सर्वच पक्षांनी ताकद लावल्याने सदस्य पदांसाठी अर्जाचा अक्षरशः पाऊस पडला. राजकीय दृष्टीने पाहिले तर जिल्ह्यात सर्वच पक्षात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. तिकीट न मिळालेल्या अनेक कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत अन्य पक्षांची वाट धरली, तर मोठ्या संख्येने नेते अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याने राजकीय तापमान चरम सीमेवर पोहोचले आहे. यापुढील महत्वाचा टप्पा म्हणजे अर्ज छाननी. कोणते अर्ज ग्राह्य ठरणार, कोणते बाद होणार, सर्वच पक्षांना, नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना 21 नोव्हेंबरचीच प्रतीक्षा आहे. कारण त्या दिवशी जाहीर होणार आहे अंतिम क्षमता तपासलेली अधिकृत उमेदवार यादी. धामणगाव रेल्वेत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025-26चा ताप वाढतो आहे. छाननी प्रक्रियेनंतर उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर झाली असून एकूण 49 नगरसेवक पदांचे अर्ज मंजूर, तर 5 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय नगराध्यक्ष पदासाठी दोन्ही प्रमुख पक्षांचे अर्ज हिरवा कंदील मिळाल्याने राजकीय आंधी पुन्हा एकदा धामणगावात उसळण्याची चिन्हे दिसत आहे. कोण पुढे कोण मागे, कोणाचे स्वप्न पूर्ण तर कोणाचे मातीमोल, जाणून घेऊया सविस्तर. धामणगाव रेल्वे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या छाननी प्रक्रियेत 18 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत तपासणी करण्यात आली. या छाननीत 49 नगरसेवक पदांचे अर्ज मंजूर झाले असून 5 अर्जांवर हरकती व त्रुटी आढळल्याने ते नामंजूर करण्यात आले. मंजूर झालेले नगरसेवक पदांचे अर्ज पक्षनिहाय यादीमध्ये आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टी 20 उमेदवार, इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी 20 उमेदवार, अपक्षमध्ये 5 उमेदवार, शिवसेना उभाटामध्ये 3 उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये 1 उमेदवार. ही आकडेवारी पाहता धामणगावातील निवडणूक लढत अधिक चुरशीची होणार आहे हे स्पष्ट आहे. नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतही दोन्ही प्रमुख पक्षांनी आपली ताकद दाखवली असून
भाजपाकडून डॉक्टर अर्चना अडसड रोठे आणि काँग्रेसकडनं वर्षा वसंत देशमुख या दोन्ही महिला उमेदवारांमध्ये सरळ साधी परंतु अत्यंत काट्याची लढत पाहायला मिळत आहे. नामंजूर केलेल्या अर्जामध्ये छाननी दरम्यान हरकती आणि नियमभंग आढळल्याने एकूण 5 अर्ज नामंजूर झाले आहे. त्यामध्ये बहुजन समाज पार्टीचे सहारे मारुती नामदेव, वंचित बहुजन आघाडी राऊत रीना किशोर, बहुजन समाज पार्टी नारे मुरलीधर राजेराम, अपक्षमध्ये रामटेके भोजराज बापूराव. यामध्ये एक उमेदवाराने 2 ठिकाणाहून अर्ज भरल्याने त्यातील एक अर्ज रद्द. तपासणी पूर्णपणे शांततेत पार पडली. पुढील प्रचार, माघारी आणि चिन्ह वाटप यासह प्रशासनाने पुढील टप्प्यांसाठी तयारी सुरू केली आहे. धामणगाव रेल्वेचा राजकीय मुकाबला आता औपचारिकपणे रंगणार आहे. धामणगाव रेल्वे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025-26 ही येत्या 2 तारखेला होऊ घातलेली आहे. या क्षेत्रामध्ये एकूण 57 उमेदवारांनी नगरसेवकासाठी आपले अर्ज नामांकन दाखल केले आहे. त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदासाठी 2 उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. त्यापैकी भारतीय जनता पार्टीचे अर्चना अडसड रोटे अक्का हे उमेदवार असून काँग्रेस पार्टीकडून वर्षा वसंत देशमुख या उमेदवारीसाठी यांनी अर्ज दाखल केलेला आहे. या 2 पार्टीमध्येच लढत असून येत्या 3 तारखेला जीत कोणाची होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. छाननी प्रक्रिया पूर्ण, उमेदवारांची यादी जाहीर आणि आता सुरू होणार खरी राजकीय धामधूम. धामणगाव रेल्वेतील नागरिक कोणाला देतील विश्वास? नगरसेवक ते नगराध्यक्ष, आता प्रत्येक मत महत्वाचं. तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. नांदगाव पेठेत लव्ह जिहादचा आरोप. गावात उसळलेला संताप आणि कथित प्रियकर पोलिसांच्या जाळ्यात. 2 दिवसांपासून पेटलेले वातावरण आता शांत झाले आहे. डीसीपी गणेश शिंदे यांनी स्वतः हस्तक्षेप करत या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली आहे. तर महिलेची वैद्यकीय तपासणी, आरोपीचा ताबा आणि पोलीस ठाण्यातील तणाव या सगळ्यांची संपूर्ण माहिती आम्ही देणार आहोत. बघूया या प्रकरणाचा सविस्तर आढावा. नांदगावपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विवाहित महिलेच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणानंतर निर्माण झालेल्या तणावाने 2 दिवसांनी उग्र रूप धारण केलेत. महिलेच्या पतीने 7 नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल करत पत्नीला प्रेम संबंधाचा बहाणा करून पळून नेल्याचा आरोप केल्यानंतर गावात संताप उसळला. 5 वर्षाचा मुलगा आणि 3 वर्षाची मुलगी ही 2 लहान मुले मागे ठेवून महिला अचानक गायब झाल्याने कुटुंब कोलमडून गेलेत. पोलिसांनी सुरुवातीला ठोस कारवाई केली नाही असा आरोप कुटुंबियांसह गावकऱ्यांनी केला. याच निष्क्रियतेचा विरोध म्हणून स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात भेट देत अधिकारी वर्गाला जाब विचारला आणि तात्काळ कारवाईची मागणी केली. या प्रकरणाला लव्ह जिहादचा रंग दिल्यानंतर वातावरण आणखी ताणले गेले. दरम्यान डीसीपी गणेश शिंदे यांनी तातडीने हस्तक्षेप करत नातेवाईक, गावकरी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी नांदगावपेठ पोलिसांना तात्काळ ऍक्शन घेण्याचे आदेश दिलेत. काही गोष्टी अशा आढळून आल्या की तो जो पोरगा होता, जो मुस्लिम समुदायाचा पोरगा, तो आधी इथं राहायचा आणि त्याच्याच माध्यमातून दुसऱ्या पोराला सुद्धा त्यानं कॉन्टॅक्ट करून दिलेला आहे. तर काही काळ तो पोरगा घरी जाणं आणि फूस लावणं, त्या पोरीला काही धागे दोरे अशा प्रकारच्या काही गोष्टी सुद्धा त्यानं केलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे ते प्रकरण मार्गी मोठ्या प्रमाणात लागायला पाहिजे होते आणि आम्ही सुद्धा काल रात्री जाऊन आलो, म्हणजे आमचे पोरं जाऊन आले. यानंतर सोमवारी पोलिसांनी संबंधित महिलेचा कथित प्रियकर शोधून काढत ताब्यात घेतले आणि त्याला पोलीस ठाण्यात आणले. मात्र त्यावेळी पोलीस स्टेशनच्या परिसरात मोठी गर्दी जमली. संतप्त ग्रामस्थांनी कठोर कारवाईची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली, ज्यामुळे वातावरण तणावपूर्वक बनलेत. पोलीस प्रशासनाने तातडीने QRT कमांडो, तामिनी पथक आणि स्थानिक पोलिसांचा मोठा फौजपाठा तैनात केला.
महिलेलाही चौकशीसाठी व वैद्यकीय तपासणीसाठी कठोर बंदोबस्तात जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयाचा चॅनल गेट बंद ठेवण्यात आला, तर तपासणी दरम्यानही सुरक्षा दुप्पट वाढवण्यात आली. सध्या पोलिसांकडून दोन्हीकडून सखोल चौकशी सुरू असून प्रकरणाचे खरे स्वरूप तपासानंतर स्पष्ट होणार आहे. वाढत्या तणावामुळे परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात आहे. सोशल मीडियावरही अफवा रोखण्यासाठी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. मेळघाटमध्ये पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेचे भीषण वास्तव समोर आलं आहे. धारणी उपकेंद्रात काही दिवसांपूर्वी घडलेल्या माता आणि बालकाच्या मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात संताप उसळला आहे. विशेषतः युवक काँग्रेस आक्रमक झाली असून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागावर थेट निष्काळजीपणाचा आरोप करण्यात येत आहे. या मृत्यूंना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करत युवक काँग्रेसने पालकमंत्र्यांच्या आगामी मेळघाट दौऱ्यात तीव्र आंदोलनाची चेतावणी दिली आहे. आरोग्य सुविधांच्या अभावामुळे दरवर्षी वाढणाऱ्या माता बाल मृत्यूवर युवक काँग्रेसने प्रशासनाला थेट जबाबदार धरला आहे. या सर्व प्रकरणाचा सविस्तर आढावा आपण बघणार आहोत. काय आहे प्रशासनाची चूक आणि का होत आहे सतत मृत्यू आणि युवक काँग्रेस नेमकं काय मागत आहेत, पाहूया याबाबत सविस्तर माहिती. मेळघाट आरोग्य सुविधांच्या कमतरतेसाठी नेहमीच चर्चेत राहणारा हा भाग पुन्हा एकदा धक्कादायक कारणांमुळे चर्चेत आला आहे. धारणी उपकेंद्रात एक गर्भवती महिलेचा आणि नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार वेळेवर उपचार न मिळणे, प्राथमिक सुविधा नसणे आणि मनुष्यबळाचा तुटवडा हीच या दुर्घटनेची प्रमुख कारणे आहेत. या घटनेनंतर युवक काँग्रेसची भूमिका आक्रमक झाली आहे. युवक काँग्रेसचे पदाधिकारी समीर जवंजाळ यांनी स्पष्ट शब्दात जिल्हा प्रशासनावर आणि आरोग्य विभागावर गंभीर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की मेळघाटात दरवर्षी माता आणि बालकांचे मृत्यू वाढतच आहे, तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. युवक काँग्रेसने मुख्यमंत्री आणि आरोग्य विभागाला ऑनलाईन पत्राद्वारे तक्रार तसेच मागण्या पाठवल्या आहेत. महत्वाचे म्हणजे आगामी पालकमंत्र्यांच्या मेळघाट दौरा ठरलेला असून युवक काँग्रेसने त्यात सरळ सामोरे येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर तीव्र आंदोलन उभारू असा इशाराही युवक काँग्रेसने दिला आहे. मेळघाटातील आरोग्य सेवेची प्रत्यक्ष परिस्थिती अधिकच गंभीर आहे. उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची कमतरता, गर्भवती महिलांकरिता आवश्यक सुविधा अपुऱ्या, आपत्कालीन वेळेस रुग्णवाहिकांची उपलब्धता कमी, नवजात बालकांना आवश्यक तपासणी आणि उपचार वेळेवर न मिळणे, या सगळ्यांमुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण होत असून पुढील काही दिवसात या प्रकरणात सरकार कोणती पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माता मृत्यू मोठ्या प्रमाणात मेळघाटमध्ये होता, या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, काय विषय आहे नेमका? म्हणजे अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार या जिल्ह्यात सुरू आहे. तुम्हाला नुकताच धारणी येथे 3 बालक आणि त्यांची त्यापैकी एक माता असे 4 लोकांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे. धारणीच्या या उपकेंद्रात हा मृत्यू झाला. आपल्याला आणखी माहिती सांगतो की मागील 5 महिन्यात जवळपास 64च्या जवळपास कुपोषणाने लहान मुलांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. केंद्र शासनाच्या वतीने असो किंवा राज्य शासनाच्या वतीने असो वारंवार यांना करोडो रुपयाचा निधी या आरोग्य खात्याला दिला जातो, परंतु येथील अधिकारी फक्त कागदी घोडे नाचवण्याचं काम करतात. मुळात हे लोक काम चुकार लोक आहे. तुम्ही PSC सेंटरला धारणी सारख्या जाल तर तिथे तुम्हाला एक टेक्निशियन सुद्धा जागेवर सापडत नाही. अशी ही बिकट अवस्था या मेळघाट वासियांसाठी झाली आहे. आपण या 75 वर्षाच्या सुवर्ण स्वातंत्र्यानंतर सुद्धा आजही तीच परिस्थिती आपल्या देशात आहे. ही अत्यंत शोकांतिक आहे. त्याच्यामुळे आम्ही येणाऱ्या पालकमंत्र्याचा अमरावती दौऱ्यादरम्यान आम्ही पालकमंत्र्याला याचा जाब विचार न करता आंदोलन सुद्धा करणार आहे. त्यामुळे यांनी म्हणजे आमच्या जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नैतिकतेने स्वतः जबाबदारी घेऊन स्वतःचा राजीनामा द्यावा व तत्काळ आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करावं अशी आमची मागणी आहे. नागपूर कळमना परिसरात घरफोड्यांच्या मालिका करून नागरिकांच्या नाकी नऊ आणणाऱ्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारावर अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
मोहम्मद आरिफ उर्फ बंगाली मिजान शेख या 28 वर्षीय आरोपीला MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले असून त्याला ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृहात डांबविण्यात आले आहे. कळमना पोलिसांची ही कारवाई मोठी धडाकेबाज मानली जात आहे. कळमना पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्यांच्या घटना वाढल्या होत्या. या सर्व घटनांमध्ये वारंवार एकच नाव समोर येत होते. मोहम्मद आरिफ उर्फ बंगाली बिजानी शेख, वय 28 वर्ष, राहणार साबरी मस्जिद जवळ, कळमना. गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या या आरोपीवर घरफोडी, चोरी, घरफोडीचा प्रयत्न अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद कळमना पोलीस ठाण्यात आहे. नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या या आरोपींवर नियंत्रण मिळवण्याकरिता कळमना पोलिसांनी त्यांच्या विरोधात MPDA कायद्याअंतर्गत प्रस्ताव तयार केलाय. हा प्रस्ताव DCP झोन 5च्या मार्फत पोलीस आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. प्रस्तावाची बारकाईने तपासणी करून पोलीस आयुक्त नागपूर शहर यांनी आरोपीला स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी केलेत. आदेश मिळताच कळमना पोलीस ठाण्याच्या DB पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत त्याला मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे दाखल करण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला असून कळमना पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनीही ही माहिती सविनय सादर करून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. महाराष्ट्र शासनाने पूर्णपणे बंदी घातलेला नायलॉन मांजा मोठ्या प्रमाणात साठवणूक करून विक्रीसाठी ठेवणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट 4ने रंगेहात पकडला आहे. धोकादायक नायलॉन मांजामुळे दरवर्षी अनेक निरपराध पक्षी आणि नागरिक जखमी होतात. त्यामुळे हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जातो. नागपूरच्या गिट्टी खतन पोलीस ठाणे हद्दीतील IBM रोड विश्वासनगर शिव मंदिराजवळ 17 नोव्हेंबर रोजी 10 वाजताच्या सुमारास गुन्हे शाखा युनिट 4ने धाड टाकली. या कारवाईत शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला आढळून आला. या प्रकरणी गुन्हा कलम 223(3), भादवी न्यायसंहिता कलम तसेच महाराष्ट्र पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम 5 व 15 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या धाडीत पोलिसांनी आरोपी अमान खान अकबर खान, वय 22 वर्ष, याला ताब्यात घेतले आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी प्रतिबंधित मांजाचा मोठा साठा जप्त केला. त्यात एकूण 1,48,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस तपासात आणखी एक आरोपी इर्शाद खान फिरोज खान, वय 25 वर्ष, याचे नाव समोर आले असून तो सध्या पोलिसांच्या शोधात आहे. घटनास्थळी मिळालेल्या माहितीवरून आरोपी विक्रीसाठी साठवून करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपीस ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाईनंतर वैद्यकीय तपासणी करून गिट्टी खदान पोलीस ठाण्यास हस्तांतरित करण्यात आले. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. कळमना पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत प्रतिबंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा साठा जप्त केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. लाखोंचा अवैध तंबाखू व्यवसाय रोखण्याकरिता पोलिसांनी घेतलेली ही मोहीम निश्चितच कौतुकास्पद आहे. कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की परिसरात प्रतिबंधित तंबाखू आणि पान मसाल्याची बेकायदेशीर विक्री सुरू आहे. या माहितीनंतर पोलिसांनी तत्काळ पथक तयार केलेत आणि त्या ठिकाणी अचानक छापा टाकण्यात आला. या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखू, पान मसाला, सुगंधी तंबाखू यांसारख्या हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या साहित्याची विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची संपूर्ण चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कळमना पोलीस करीत आहेत. नागपूर शहरात दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या घरफोडी पथकाने फक्त CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर 3 सराईत आरोपींना अटक करत 3,50,000 रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. गडचिरोलीला गेलेल्या घरमालकाच्या गैरहजेरीचा फायदा घेत आरोपींनी लॉक तोडून घर लुटले होते. 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 2:30 वाजताच्या सुमारास ही घरफोडी घडली आहे. फिर्यादी 34 वर्षीय चैतन्य पुंडलिक कुमरे हा नागपूर येथे राहत असून ते गडचिरोली येथे गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले. फ्लॅट नंबर 203 मधून 3 चोरट्यांनी मिळून 35 ग्रॅम सोनं, किंमत तब्बल 3,50,000 रुपये असा मौल्यवान मुद्देमाल घेऊन पोबारा केलाय. तक्रार नोंद झाल्यावर अंतर्गत तपास सुरू करण्यात आला.
घरफोडी पथकाने परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि लोकेशन ट्रॅकिंगच्या आधारे 3 संशयितांची ओळख पटविण्यात आली, ज्यांना नंतर स्वतंत्र कारवाईत अटक करण्यात आली. 38 वर्षीय पंचाक्षरी संगय्या स्वामी, 32 वर्षीय सय्यद अली मुन्नू अली, 41 वर्षीय मनोज रामचंद्र दिघे या तिघांकडनं पोलिसांनी संपूर्ण चोरी गेलेला 35 ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल मूळ स्वरूपात जप्त करण्यात यश मिळवलेत. या कारवाईत सायबर सेल आणि गुन्हे शाखा यांनी विशेष सहकार्य दिलेत. एकूणच शहरातील दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या टोळीवर मोठा घाव बसला आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस विभाग सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे. नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस दीदी या उपक्रमांतर्गत महिलांमध्ये व मुलींमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एक विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात महिला व विद्यार्थिनींच्या समस्या प्रत्यक्ष ऐकण्यात आल्या आणि त्यांना मूलभूत कायदे, हक्क आणि संरक्षणाविषयी मार्गदर्शन देण्यात आले. या उपक्रमांमुळे परिसरातील महिलांमध्ये आत्मविश्वास वाढत असून पोलीस दीदी ही संकल्पना महिलांचा मैत्रीपूर्ण पोलिसांवरचा विश्वास अधिक मजबूत करत असल्याचे चित्र आहे. 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस दीदी जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडलाय. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महिलांसोबत थेट संवाद साधणे, त्यांच्या दैनंदिन समस्यांची जाण घेणे, कायदाविषयक मार्गदर्शन करणे, स्वसंरक्षण व सुरक्षा उपाय समजावून सांगणे. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मुली व महिलांना छेडछाड, सायबर गुन्हे, घरगुती हिंसा, ऑनलाईन फसवणूक, ऍसिड अटॅक, स्टॉकिंग अशा वाढत्या गुन्ह्यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. पोलीस दीदींनी मुलींना त्यांच्या हक्कांविषयी सांगितले. आपत्कालीन क्रमांकाचा वापर, मदतीसाठी उपलब्ध पोलीस सुविधा, तक्रार कशी व कुठे करावी, कायदेशीर संरक्षणाचे अधिकार. महिलांनीही निर्भीडपणे आपापल्या समस्या, अनुभव आणि अडचणी पोलिसांसमोर मांडल्यात. काहींनी परिसरातील अंधारे रस्ते, मुलींवरील दबाव, शाळा कॉलेज मार्गावरील छेडछाड यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष वेधलेत. पोलीस अधिकाऱ्यांनी महिलांना विश्वास दिला आहे की आपल्या तक्रारींवर तात्काळ कारवाई केली जाईल आणि महिलांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे. या उपक्रमांमुळे परिसरातील महिलांमध्ये कायदेशीर जागरूकता वाढताना दिसत आहे आणि पोलिसांशी महिलांचा संवाद अधिक खुलेपणाने होत असल्याचे सकारात्मक चित्र समोर येत आहे. आम्ही पोलीस दीदीचे कार्यक्रम पोलीस ठाणे कळमनाच्या हद्दीतील विविध शाळांमध्ये तसेच वस्त्यांमध्ये घेत असतो. तर आम्ही सर्व शाळाचे जे शिक्षक आहेत त्यांना आणि जे कळमनावासी सर्व नागरिक आहेत त्यांना हेच आवाहन करू इच्छितो की आपल्यासोबत कोणताही चुकीचा प्रकार घडला तर न घाबरता, कोणतीही शरम न बाळगता त्वरित आम्हाला संपर्क करा. आम्ही नेहमी तुमच्या सेवेत आहोत. नागपूर शहरात मानवी तस्करी आणि देहव्यापाराविरुद्ध सुरू असलेल्या ऑपरेशन शक्ती अंतर्गत गुन्हे शाखेच्या ASTU पथकाने वाठोडा परिसरात मोठी कारवाई केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना परिसरातील एका घरावर छापा टाकून 2 आरोपींना अटक करण्यात आली असून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण बघूया. नागपूर शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ऑपरेशन शक्ती सर्वत्र राबविण्यात येत असून मानवी तस्करी आणि व्यावसायिक लैंगिक शोषणाच्या रॅकेटवर जोरदार टोल आहे. 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत ASTU पथकाने वाठोडा पोलीस ठाणे हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजना तरोडी गाव, सिम्बायोसिस कॉलेज जवळील बिल्डिंग क्रमांक 59, घर क्रमांक 5 येथे सापळा रचला. या छाप्यात 2 आरोपी 38 वर्षीय शंकर गणेशराव वानखेडे आणि 34 वर्षीय स्वाती उर्फ मयुरी वानखेडे हे दोघेही ज्योतिनगर राहणार लष्करी बाग परिसरातील यांना अटक करण्यात आली आहे. दोघेही महिलांना कमी वेळात जास्त पैसे मिळण्याच्या आमिषाने शरीर व्यापार करण्यास प्रवृत्त करत असल्याची माहिती मिळाली आहे. या कारवाईत पोलिसांनी एक पीडित महिलेची सुटका केली आहे. घटनास्थळावरून एकूण 21,540 किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय. घटनेतील आरोपी आणि पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करून सर्व कागदपत्रे वाठोडा पोलीस ठाण्याकडे पुढील तपासासाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 तसेच BNS कलम 143(2)(3) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
रामटेकमध्ये नगरपरिषद निवडणुकीचे राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे। नगराध्यक्ष पदाकरिता तब्बल 6 उमेदवारांची एंट्री तर प्रभागांसाठी नगरसेवकांचे 92 नामांकन अर्ज दाखल झाले आहेत। ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी मिरवणुका आणि अखेरपर्यंत सुरू असलेली तपासणी यामुळे रामटेकमध्ये निवडणुकीची धूम पाहायला मिळाली आहे। परंतु या सगळ्यात एक गंभीर मुद्दा समोर आला आहे, तो म्हणजे तहसीलदारांनी पत्रकारांनाच कार्यालयात प्रवेश नाकारलाय। माध्यमांशी अशी वागणूक प्रश्नचिन्ह उभे करणारी आहे। रामटेक नगर परिषद निवडणुकीकरिता नामांकन दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता आणि नेमक्या आजच सकाळपासून दुपारी 3 पर्यंत नगर परिषद कार्यालय परिसरात प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। शिवसेना, भाजपा, काँग्रेस, रामटेक नगर विकास आघाडी आणि अपेक्ष उमेदवार सर्वांनी ढोल ताशांसह मिरवणूक काढत मोठ्या उत्साहात नामांकन दाखल केलेत। नगराध्यक्ष पदाकरिता हे उमेदवार मैदानात उतरलेत। शिवसेनेचे बिकेंद्र महाजन, भाजपच्या ज्योती कोल्हेपरा, काँग्रेसचे रमेश कारामोरे, रामटेक नगर विकास आघाडी दामोदर धोपटे व आकाश ढोबळे अपक्ष उमेदवार म्हणून इतर काही स्वतंत्र दावेदार निवडणूक रिंगणात आहेत, तर प्रभागांसाठी एकूण 92 नामांकन अर्ज दाखल झाले आहेत। रामटेक नगर परिषदच्या अध्यक्षपदासाठी तसेच माझ्यासोबत माझे 20 कॅन्डिडेट नगरसेवकासाठी आज आम्ही अर्ज भरायला जात आहोत। रामटेकच्या विकासासाठी आम्ही सर्वांनी प्रण घेतलेला आहे। याला एक सुंदर रामनगरी बनवण्याचा हे आमचा प्रण आहे। ह्या उद्देशाने आम्ही सर्व आज रामटेकसाठी उमेदवारीसाठी फॉर्म भरायला जात आहोत। आपल्या पूर्ण रामटेकच्या जनतेचा आम्हाला आशीर्वाद हवा आहे। आम्ही आमच्या परीक्षेत पास होऊ अशी आमची अपेक्षा आहे। रामटेक शहराच्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये आशिषजी जयस्वाल साहेब यांच्या नेतृत्वाने सर्वांगीण विकास करण्याकरता आम्ही सगळे शिवसेनेचे उमेदवार नामांकन अर्ज भरणार आहोत। या 5 वर्षामध्ये या रामटेक शहराच्या चेहरामोहरा सगळ्या बाबतीत, विकास कामाच्या बाबतीत ह्या सगळ्या लोकांना बदललेला दिसेल। मग ती पाण्याची समस्या असो, कचऱ्याची समस्या असो, प्रामुख्याने या सगळ्या गोष्टीचे निराकरण या 5 वर्षात करून त्यांनी रामटेक शहराला एक चांगलं शहर, स्वच्छ शहर आणि सुंदर शहर बनवण्याचा आमचा मानस आहे। बहुतांश अर्ज शेवटच्या दिवशी दाखल झाल्याने कार्यालयात दिवसभर तुफान गडबड होती। निवडणुकीचे निर्णय अधिकारी तहसीलदार रमेश कोळपे आणि मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांच्याकडून रात्री उशिरापर्यंत नामांकन पत्रांची तपासणी सुरूच होती। गर्दी पाहता पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता। 8 दिवस शांत गेले असले तरी शेवटच्या दिवशी उमेदवारांनी धावपळ केल्याने सर्व प्रक्रिया एका दिवसात पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे। मात्र या ठिकाणी पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने संताप व्यक्त करण्यात आला। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ। निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यात माध्यमांची भूमिका महत्वाची असते, परंतु रामटेकमध्ये वेगळीच घटना घडली। निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रमेश कोळपे यांनी पत्रकारांना नगर परिषद कार्यालयात प्रवेशच दिला नाही। गेटपर्यंत येण्याचीही परवानगी नाकारली। प्रतिनिधींनी फोनवर परवानगी मागितल्यावर तहसीलदारांनी थेट प्रश्न केला, काय गरज आहे आत येण्याची? प्रतिनिधींनी स्पष्ट सांगितले, वृत्तांकनासाठी यायचे आहे। यावर तहसीलदारांचे उत्तर, मी माहिती पाठवतो, आत येऊ नका। परंतु रात्री उशिरापर्यंतही कोणतीही माहिती न दिल्याने पत्रकारांमध्ये संताप उसळला आहे। ही भूमिका निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे। रामटेकमधील निवडणूक प्रक्रिया उत्साहपूर्ण असली तरी पत्रकारांना प्रवेश नाकारल्याची घटना गंभीर आहे। लोकशाहीत माध्यमे हीच जनतेचा आवाज असतात आणि अशा वागणुकीमुळे पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण होतात। आगामी काही दिवसात या निवडणुकीत कोणती राजकीय समीकरणे बदलतील आणि कोणाचा असेल नगराध्यक्ष पदावर झेंडा याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। वाशिम जिल्ह्यातील कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा एकदा सोयाबीनच्या भावात मोठी घसरण झाली आहे। गेल्या आठवड्यात 5,000 ते 8,000 रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळत असताना आज फक्त 3500 ते 4200 रुपयांच्या दरम्यान सोयाबीनची खरेदी होत आहे। अचानक झालेल्या या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली। भाव कमी असले का ना त्याच्यात ना आपला किती क्विंटल माल आणला आपण? मी आज 10-12 क्विंटल माल आणला। आपण सर कुठून आले? निलेश काशीकर, शाहवरून आलो। किती आपण माल आणलेला आहे आणि काय आपली अपेक्षा? 12 क्विंटल माल आहे। पांढऱ्या फुलाचं सोयाबीन आहे। 8,000 रुपये खपलं मागे, त्या हिशोबाने आज आणलं किंवा आपले 5-6 हजार 7,000 खपाव, हे तर 4,000 खरेदी करू राहिले। आणि याच्या आधी 2-4 दिवसांनी मोठा भाव झालेला आहे। बऱ्याचशा भागातून कारंजा उत्पन्न समिती बाजार समितीमध्ये माल आलेला आहे विकण्याकरता। आताच परिस्थिती काय आहे?
त्या भावावर आवक वाढून गेली, आज यायला भाव अंदर घेतले. आता या 3800 3600 4000 रुपये भाव घेऊन राहिले, म्हणजे कास्तकाराचा रगत घेऊन राहिले. आपण कुठून आलेले? माझं नाव संतोष चव्हाण, भांडेगाव, दारा तालुका, भांडेगाव आलो मी. किती क्विंटल आपण सोयाबीन आणला इथे? 30 क्विंटल सोयाबीन आहे. काय आपली अपेक्षा भावाबद्दल? भाव 7000 भेटल म्हणून त्या आशेने आलो मी इथं, पण आजचे भाव जे आहेत 5 ते 6 पर्यंत आहे. ते पांढऱ्या फुलचं व्हेरायटी आहे आपली. उन्नती हो, तो काही भाव नाही असते बरोबर. याच्या आधी सोयाबीन 7 ते 8 हजारापर्यंत कारंजा म्हणजे उन्नती व्हेरायटीचं सोयाबीन होतं. बऱ्याच चांगल्या भावात मी खपलं, त्यामुळे कास्तकारांनी लांब माल आणलेला आहे सोयाबीन विक्री करण्याकरता इथे. परंतु भाव पडले असं आता निदर्शनात येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये तीव्र नाराजी होत आहे. आपली सर्वांची अपेक्षा काय आहे? भाव मिळा. 2-4 दिवसाच्या आधी हे सोयाबीन 7-8 हजारांनी खपलं पांढऱ्या फुलाचं, म्हणून आम्ही की भाव आहे म्हणून सोयाबीन आणलं. आज पांढऱ्या फुलाचं निळ्या फुलाचं सर्व एकाच भावात घेऊन राहिले. 4000 4200 3900. बस आमची अपेक्षा होती की भाव चांगला आहे म्हणून आम्ही सोयाबीन आणलं. आज 2-4 दिवसाच्या आधी 8000 सोयाबीन ते 4,000 चाललं. तो तिकडे बाहेर पडलेला आहे रोडवर, तुमचा माल बाहेर पडला. व्यापाऱ्याचा माल अंदर आहे. व्यापाऱ्याचा माल हे पूर्ण जे धप्पी लागलेली आहे पूर्ण व्यापाऱ्याची आहे. शेतकऱ्यासाठी खास हे जे बनलेलं आहे हे शेतकऱ्यासाठी बनलेलं आहे, पण इथं शेतकऱ्याला जागा नाही भेटत. पूर्ण व्यापारी माल भरून ठेवलेले आहे. जेवढा हे बोंद्रीचे कट्टे लागलेले आहे वरती तो टोटल व्यापाराचा माल आहे आणि शेतकऱ्याला रस्त्यावर ठेवून राहिले. नक्कीच आम्ही सुद्धा बघितलं आहे की शेतकऱ्यांचा माल हा रस्त्यावर दिसत आहे आणि व्यापाऱ्याचा माल आतमध्ये ठेवला गेलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये रोष हा आपल्याला बघायला मिळत आहे. सोंगाचे दिले आम्ही आणि 4 बसला आम्हाला. काय करावं सांगा बरं. यावर्षी पाणी खूप झालं सर, पाणी ज्यानं सोयाबीन पिकलं नाही तर भाव मिळाला पाहिजे. आपलं नाव? उल्हास राठोड, करजगाव तालुका झाला. आपण हो 3500 रुपये का सोंगल दिली. भाव काय सोयाबीनले काय उरतेतलं? मजूर आम्हाला 150 रुपये किलो तेल आहे म्हणतात. काय गावामध्ये म्हणते 3500 रुपये 2200 रुपये बॅग. मजूर आम्हाला शब्द असं वापस देते. तर आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात इथे शेतकऱ्यांचा रोष आपल्याला बघायला मिळत आहे. कारंजा सिटी न्यूज. नांदगावमध्ये निवडणुकीची रणधुमाळी अक्षरशः शिगेला पोचली आहे आणि या तापलेल्या वातावरणात शिंदे गटाने टाकलेली एक मोठी धडाकेबाज आणि राजकीय खेळी सध्या सर्वत्र चर्चेत आहे. माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांचा अर्ज अवैध ठरल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता शिंदे शिवसेनेने नवा उमेदवार घोषित केला आहे आणि हा उमेदवार म्हणजे सागर मदन हिरे. या निर्णयानंतर शहरात जल्लोष, कार्यकर्त्यांचा उत्साह भडकला आणि नांदगावातच राजकारण अक्षरशः हललं आहे. नांदगाव नगराध्यक्ष निवडणुकीत एक मोठी कलाटणी झाली आहे. माजी नगराध्यक्ष राजेश कवडे यांचा अर्ज अवैध ठरवल्यानंतर शिंदे शिवसेनेने क्षणात घेतलेला निर्णय, सागर मदन हिरे यांची अधिकृत उमेदवारी. ही घोषणा करण्यात आली थेट नगर परिषद हॉलमध्ये, जिथे उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुनील सौंदाणे. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी, फटाके, ढोल आणि जल्लोषामुळे संपूर्ण हॉल अक्षरशः दणाणला होता. सागर हिरे एक नाव, एक घराणं आणि नांदगावच्या ऐतिहासिक ओळखीशी जोडलेला वारसा. 1930 ते 1981 पर्यंत नांदगावच्या मुष्टियोद्धा परंपरेला आपली शिकवण देणाऱ्या कैलासपती रघुनाथ तुकाराम काकडीज पहिलवान यांच्या घराण्यातील हा तरुण नेता आता तोच तरुण नांदगावच्या राजकारणात पुनरागमन करत आहेत, तेही थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून. या घोषणेला अधिक वजन मिळालंय ते शिंदे शिवसेनेच्या ताकदवान नेतृत्वामुळे. सागर हिरे यांच्या उमेदवारीला संपूर्ण समर्थन मिळालं आहे. यामुळे नांदगावच्या राजकीय समीकरणात मोठा बदल झाला आहे. मागे गेलेले कार्यकर्ते आता पुन्हा एकत्र येताना दिसत आहेत आणि या निर्णयानंतर निवडणुकीचं वातावरण अक्षरशः तापलं आहे. सागर हिरे यांनीही प्रतिक्रिया देताना सांगितलं की नांदगावचा विकास, पारदर्शक कारभार आणि सर्वसमावेशक नेतृत्व हीच माझी प्रामाणिक वचनं आहेत. म्हणजेच नांदगावची निवडणुकीची आता पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे. आज मला होऊ घातलेल्या नांदगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना भाजप महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून या नांदगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुहासअण्णा कांदे
आमच्या मार्गदर्शिका सौ अंजुमताई कांदे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख फरांदादा खान यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे, तसेच या नांदगाव शहरातील तमाम मतदार आणि जनतेने जो काही विश्वास माझ्यावर टाकलेला आहे, या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ देणार नाही आणि आमदार सुहासांना कांदे, अंजुमताई कांदे, फरांदादा खान आणि सर्व आमच्या कुटुंबाच्या आणि शिवसेना पक्षाच्या माध्यमातून या नांदगाव शहराचा जास्तीत जास्त अजून विकास करेल. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला आराचे सेटअप बॉक्स नंबर 899. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज, हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.